नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण छिंदवाड्यावरून. सर्ग 4 बालकांड आहे हे. राम दरबारात कुश आणि लव रामायण गान करतात. रामांना राज्यप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण चरित्राच्या आधारावर भगवान वाल्मिकी ऋषींनी पदयुक्त व अर्थपूर्ण असे सुंदर काव्य रचले. ते त्यांनी 24,000 श्लोक, 500 सर्ग व उत्तरकांडासहित 7 कांडामध्ये सांगितले आहे. भविष्य व उत्तरकांडासहित सर्व रामायण पूर्ण केल्यानंतर ते लोकांना कोण ऐकवेल अशी चिंता महाज्ञानी प्रभू वाल्मिकींना उत्पन्न झाली. शुद्ध अंतःकरणाचे ते महर्षी त्यावर विचार करीत असताना मुनिवेश धारण करून करणाऱ्या कुशलवांनी त्यांना नमस्कार केला. कुश आणि लव हे 2 भाऊ राजपुत्र, धर्मज्ञ आणि यशस्वी होते. त्यांचा आवाज मधुर होता. ते आश्रमातच राहत असत. त्यांना धारणशक्ती अद्भुत होती. ते वेदांमध्ये पारंगत होते. प्रभू वाल्मिकींनी त्यांच्याकडे पाहिले व त्यांना सुयोग्य समजून धर्माचरण करणाऱ्या त्या ऋषींनी वेदाचे सविस्तर ज्ञान करवण्याकरता सीताचरित्रयुक्त संपूर्ण रामायण महाकाव्याचे त्यांच्याकडून अध्ययन करवून घेतले. ह्या काव्याला पौलोत्स्य वध असेही नाव आहे. ते काव्य पठनीय आहे. त्या मधुर काव्याचे 7 स्वरांमध्ये वीणेच्या लयीवर द्रुत, मध्य आणि विलंबित गतीमध्ये गायन करता येत होते. वाल्मिकींनी कुशलवांना शृंगार, करुण, हास्य, रौद्र, भयानक व वीर रसयुक्त अशा त्या काव्याचे गायन करण्यास सांगितले. ते दोन्ही भाऊ संगीतशास्त्रज्ञ, स्थान व मूर्छना जाणणारे, मधुर स्वर असलेले, ते दोन्ही भाऊ संगीतशास्त्रज्ञ, स्थान व मूर्छना जाणणारे, मधुर स्वर असलेले आणि गंधर्वाप्रमाणे सुस्वरूप होते. ते सुंदर रूप, शुभ लक्षणे असलेले ते भाऊ मधुर स्वराने भाषण करीत असत. बिंबांपासून उत्पन्न झालेली प्रतिबिंबे बिंबांप्रमाणेच दिसावीत त्याप्रमाणे रामाच्या शरीरापासून उत्पन्न झालेले ते 2 भाऊ रामाच्या जोडीप्रमाणेच राहत होते. ते राजपुत्र सर्वांच्या प्रशंसेला प्राप्त होते. त्यांनी ते धर्मानुकूल, उत्तम आख्यान संपूर्ण काव्य मुखोद्गत केले. ऋषी, ब्राह्मण किंवा साधू जेव्हा जमत असत तेव्हा ते तत्त्वज्ञ बालक एकाग्रचित्त होऊन रामायणाचे गायन करीत असत. एकदा शुद्ध अंतःकरणाचे ऋषी जमले असताना महात्मा, महाभाग व सर्व लक्षणे संपन्न अशा त्या दोघांनी त्या सभेमध्ये ऋषींच्या जवळ बसून रामायण काव्याचे गायन केले. ते ऐकून त्या सर्व ऋषींच्या डोळ्यात पाणी आले. आश्चर्यचकित होऊन त्यांनी कुमारांची प्रशंसा केली. आधीच धर्मवत्सल असलेले ते सर्व मुनी ते गायन ऐकून फार प्रसन्न झाले. प्रशंसापात्र आणि गायक अशा कुशलवाची प्रशंसा करीत ते म्हणाले, अहो, ह्या गायनात किती गोडी आहे. श्लोकांचे माधुर्य तर विशेषच आहे. ह्या काव्यात वर्णन केलेल्या घटना जरी पुष्कळ दिवसापासून घडून गेलेल्या आहेत तरी ह्या मुलांनी सभेत प्रवेश करून असे सुंदर, भावपूर्ण, स्वरसंपन्न, रागयुक्त आणि मधुर गायन केले आहेत की त्या घटना आत्ताच प्रत्यक्ष घडत आहे असे वाटते. उत्कृष्ट तपस्वी महर्षींनी अशी प्रशंसा केलेले ते दोघे कुमार अत्यंत मधुर रागात रामायणाचे गायन करीत असत.
त्यांच्या गायनाने संतुष्ट झालेल्या एका मुनीने त्यांना एक कलश दिला. दुसऱ्या एका प्रसन्न झालेल्या महायशस्वी महर्षीने त्यांना वल्कल वस्त्र दिले. कोणी त्यांना काळे मृगचर्म दिले, तर कोणी यज्ञोपवीत दिले. एकाने कमंडलू दिला, तर दुसऱ्याने मुंज गवताचा करदोडा दिला. कोणी आसन, तर कोणी वस्त्र दिले. एका ऋषीने हर्षभरीत होऊन त्यांना कुऱ्हाड दिली. त्यांनी कोणी भगवई वस्त्र दिले, तर कोणी लंगोटी म्हणून भेट दिली. आनंदित होऊन एकाने त्यांना जटा बांधण्यासाठी, तर दुसऱ्याने समिधा बांधण्यासाठी दोरी दिली. कोणी यज्ञपात्र दिले, तर कोणी लाकडाची मोळी दिली. एकाने उंबराच्या लाकडाचा पाट दिला, कोणी तुमचे कल्याण होस असे म्हणाले. काही ऋषींनी प्रसन्न होऊन तुम्ही दीर्घायुषी व्हा असा आशीर्वाद दिला. त्या सत्यवादी मुनींनी त्या दोघांना अनेक वर दिले. वाल्मिकी मुनींनी वर्णिले ते आश्चर्यकारक आख्यान कवीचा मोठा आधार आहे. रामचरित्राचे यथाक्रम वर्णन करीत त्या काव्याची समाप्ती झाली. ऋषी त्या कुमारांना म्हणाले, गायनतज्ज्ञ कुमारांनो, आयुष्य वाढवणाऱ्या, पुष्टीवर्धक तसेच सर्वाच्या कानाला आणि मनाला आनंद देणाऱ्या ह्या काव्याचे तुम्ही फारच सुंदर गायन केले आहे. एके दिवशी सर्व ठिकाणी प्रशंसा केली गेलेले ते राजकुमार अयोध्येच्या रस्त्यावर आणि राजमार्गावर गायन करीत फिरत होते. त्याच वेळेस भरताग्रज रामाने त्यांना पाहिले. त्यांना आदरपूर्वक आपल्या घरी बोलवून त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यानंतर शत्रुदमन राम सुवर्णमय दिव्य सिंहासनावर विराजमान झाले. त्यांचे भाऊ आणि मंत्री त्यांच्या जवळच बसले होते. त्या रूपसंपन्न आणि नम्र दोन लहान भावांना पाहून भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना राम म्हणाले, देवांप्रमाणे तेजस्वी असलेले हे दोन कुमार सुरेख अर्थ आणि पदे असलेला मधुर काव्य फारच सुंदर रीतीने गाऊन दाखवतात. तुम्ही सर्व ते ऐका. असे म्हणून त्यांनी त्या दोघांना गायन करण्यासाठी सुचवले. तेव्हा ते दोघे भाऊ वीणेच्या लयीवर उच्च आणि मधुर स्वरात राग आलापित रामायण काव्याचे गायन करू लागले. त्यांचे उच्चार इतके स्पष्ट होते की ते ऐकताच अर्थबोध होत आहे. त्यांचे गायन ऐकून सर्व श्रोत्यांना अंगावर हर्षामुळे रोमांच उभे राहिले आणि त्यांच्या मनामध्ये व हृदयात आनंदाच्या लहरी उसळल्या. त्या जनसभेमध्ये होणारे ते गायन कानांना अत्यंत सुखप्रद वाटत होते. राम म्हणाले, हे दोन मुनी कुशल व मोठे तपस्वी असून सुद्धा राजोचित लक्षणाने युक्त आहेत. माझ्याकरता सुद्धा हे काव्य श्रेयस्कर आहे. तुम्हीही ते काव्य लक्षपूर्वक ऐका. रामाच्या आज्ञेप्रमाणे कुशलवांनी मार्गविधान पद्धतीने संस्कृत भाषेमध्ये रामायणाचे गायन केले. सभेमध्ये बसलेले रामसुद्धा ते गायन ऐकून हळूहळू त्यात तल्लीन होऊन गेले. सर्ग 4 समाप्त.